हाय, तर माझ्या बहिणीचं आहे लग्न आणि त्यामुळे मी गावाला चालली आहे. याच्या माझ्या बहिणी आहेत ना, त्यांचं माझ्या मेहंदीच्या करिअरमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल आहे. प्रत्येक बहिणीच्या हातावर मी नवीन डिझाईन आली की नेहमी ट्राय करायचे आणि त्यानंतरच क्लायंटच्या हातावर ट्राय करायचे. त्यामुळे माझी बऱ्यापैकी फिनिशिंग चांगली व्हायची आणि टाईम पण मला बऱ्यापैकी मॅनेज व्हायचा डिझाईनच्यावरती. आणि आता त्यातल्याच माझ्या एका बहिणीचं लग्न असल्यामुळे हा मोमेंट माझ्यासाठी खूप स्पेशल होता आणि त्याच्यामुळे मला मेहंदी पण खूप स्पेशल झाली पाहिजे असं वाटत होतं. ही मेहंदी मी बरेच महिने विचार करत होते की कशी काढायची, कुठले डिझाईन्स कस्टमाइज करायचे वगैरे. तर इथे मी असं दाखवलं आहे की केळीच्या बागेत एलिफंटची जोडी आहे. त्यानंतरून दोन्ही पामवरती मी ब्राईड आणि ग्रूम काढलेलं होतं आणि मग नंतर सनई चौघडे आणि कलश अशा प्रकारे मी ही फ्रंटवाली मेहंदी कंप्लीट करून घेतलेली, जी की आम्ही एकदम टाईम घेऊन बारीक मेहंदी काढायचं ट्राय केलेलं. दोन्हीही हातावरची फ्रंट मेहंदी झाल्यानंतर आम्ही बॅक साईडच्या हातावरची मेहंदी काढून घेतली. इथे आम्ही सिम्पलच पॅटर्न ठेवलेलं, फक्त इनिशियल आणि लोटस यूज केलेला. दोन्ही हाताचे मी फोटोज काढून घेतले. खूप छान मेहंदी आलेली, बट खूप गरमी असल्यामुळे मेहंदी थोडी निघायला चालू झालेली, सो मी पटापट फोटोज वगैरे काढून घेतले. आणि इथे पायावरही आम्ही बऱ्यापैकी बारीक पॅटर्न आणि बारीक डिझाईन काढायचा प्रयत्न केलेला. अशा प्रकारे आमची पायावरची मेहंदी ॲज वेल ॲज दोन्ही हातावरची मेहंदी काढून झालेली होती आणि दोन्ही हातावरची आणि पायावरची मेहंदी काढायला आम्हाला ऑलमोस्ट 4.5 ते 5 तास लागलेले. जर तुम्हाला ही अशा प्रकारची ब्रायडल मेहंदी तुमच्या लग्नासाठी काढून हवी असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ही मेहंदी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.